आजचा व्हिडिओ हा साधकांसाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी साधकांसाठी 7 जीवनाचे यशस्वी मूलमंत्र सांगणार आहे. साधकांसाठी आवश्यक 7 दृढ संकल्प. साधकाने खालील 7 गोष्टी जीवनात आत्मसात केल्यास परिवर्तन नक्कीच होणार. जन्म मिळाला आणि निघून गेला, सृष्टी बनली आणि नष्ट झाली, तरीही जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे. त्याचा साक्षात्कार करण्यासाठी साधकाला 7 गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. सर्वात पहिला नियम, ब्रह्ममुहूर्तावर उठणे आणि शांत बसणे. सूर्योदयाच्या 2.25 तासापूर्वी ब्रह्ममुहूर्त आरंभ होतो. सूर्योदयापूर्वी 1 ते 1.5 तास जरी अगोदर उठलात तरी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात असे समजा. उठताच काहीही न करता शांत बसा. जो सुखाला, दुःखाला, जीवनात, मृत्यूला जाणणारा आत्मदेव आहे, मी त्या सत, चित, आनंद स्वरूपाच्या माधुर्यात शांत होत आहे. हे माया विशिष्ट शरीर माझे नाही, परंतु माया आणि मायेचे खेळ मज चैतन्यामुळे प्रकाशित होतात. ते चैतन्य मी स्वतः आहे. सोहम या ब्रह्मभावात 1-2 मिनिटे बसून राहावे. भगवान श्रीकृष्ण सुद्धा झोपेतून उठल्यावर काही वेळ शांत बसत असत. मी सुद्धा शांत बसतो. खूप लाभ होतो. दिवसभर काम केल्याने जे मिळेल ते नश्वर मिळेल, सुटणारे, दुःख देणारे मिळेल किंवा थोडेसे मिटणारे तुच्छ किरकोळ सुख मिळेल. परंतु झोपेतून उठल्यानंतर काही न केल्याने सुख आणि दुःखाला थिटे करून परमात्म्याची भेट घालून देणारे पद म्हणजेच परमात्मा पद मिळेल. दिवसा केलेल्या पूजा आरतीने लाभ होतो, पण याचा लाभ अनेक पटीने अधिक होतो. काशी आणि मक्केला जाणे सर्वांच्या हातची गोष्ट नाही. सकाळी झोपेतून उठताच काही वेळ शांत व्हावे, मग हजारदा काशी वा मक्केला गेल्यानंतरही जो मिळेल की नाही सांगता येत नाही, त्या परमात्म्याला तुम्ही भेटू शकता. दुसरा नियम, प्रार्थना. रोज प्रार्थना करा की हे परमेश्वरा, हे गुरुदेवा, हे इष्टदेवा, माझे हृदय पवित्र हो. पवित्र भाव आणि पवित्र ज्ञानाचा माझ्या हृदयात विकास हो. सर्वांमध्ये जी एक सत्ता वसलेली आहे ती साक्षी चैतन्य सत्स्वरूप आहे. आदि सचू जुगादी सचू, हे बी सचू नानक होसी बी सचू. यात सत्स्वरूपात माझी स्थिती व्हावी. असत शरीरात असत सुखदुःखात स्थिती झाल्याने माझ्या कित्येकदा जन्ममृत्यू झालाय. आता मी सतमध्ये स्थित व्हावे. ना साबणाने हृदय पवित्र होईल, ना पाण्याने. मन पवित्र होईल ते फक्त प्रार्थनेनेच. तिसरा नियम, प्रणवचा दीर्घ जप. सकाळी गुरुमूर्तीला, इष्टमूर्तीला न्याहाळीत प्रणवचा दीर्घ जप करावा. ओमकार सिद्धी, जीव आणि ईश्वरामधील एक सुंदर सेतू आहे. प्रणवचा दीर्घ जप एकाग्रतेची गुरुकिल्ली आहे. एकाग्रता शक्तीचा संचय करते. ओम बीजमंत्र भोग, मोक्ष, आरोग्य, आयुष्य आणि साफल्य देणार आहे. त्याचबरोबर हा शांती, आत्मबळ आणि बुद्धीचाही विकास करतो. आजपासून याचा जप सुरू करावा. आजच दिवसभरात तुम्हाला याच्या सुंदरतेचा, याच्या महानतेचा थोडासा अनुभव होईल. उद्या आणखी जास्त होईल. 10-20 दिवसांनी तर तुमच्या शरीरातील पेशीमध्ये व मनामध्ये बरेच परिवर्तन होईल. चौथा नियम, ध्यान. सकाळी ध्यानात वेळ व्यतीत केला पाहिजे. ध्यानासमान कोणतेही तीर्थ नाही, कोणताही यज्ञ नाही, कोणतेही तप नाही, कोणतेही दान नाही, कोणतेही स्नान नाही. कर्म करताना अधूनमधून 1-2 मिनिटे ध्यान केल्याने तुमच्या कर्माची आणखी शोभा वाढेल आणि तुमच्या चित्तातही कर्म करण्याचा आनंद तयार होईल. पाचवा नियम, प्राणायाम. दररोज प्राणायाम केले पाहिजेत. प्राणायाम केल्याने पापनाशिनी शक्ती, रोगप्रतिकारक शक्ती, अनुमानशक्ती, क्षमाशक्ती व शौर्यशक्ती विकसित होते. तसेच स्मरणशक्तीसुद्धा वाढते. जे प्राणायामपरायण आहेत अशा निष्पाप साधकाच्या हृदयात आत्मप्रकाश होतो. श्वास घेऊन रोखून ठेवून भगवान नाम जप केल्यास त्याच्या शतपटीने प्रभाव होतो. भगवान नामासह केलेले प्राणायाम थोड्याच दिवसात तुम्हाला प्रसन्न चित्त, मधुमय, मधुर स्वभावी आणि सद्भावनेने संपन्न करू शकतात. सहावा नियम, मौन. मौन राहण्याचा अभ्यास सराव करावा. मौनामुळे आंतरिक शक्तीचा विकास होतो. मनोबल व बुद्धिबळ वाढते. बोलल्याने शरीरातील मज्जा, ओज आणि जीवनशक्ती हे तिन्ही खर्च होतात. म्हणून सारगर्भित बोलावे. 10 शब्दाऐवजी 6तच काम निपटवा. रोज कमीत कमी 3 तास मौन राहण्याचा अभ्यास करावा. सातवा नियम, आपले दोष दूर करण्याचा दृढ संकल्प करावा. साधना केल्याने सद्भाव तसेच बऱ्याच सिद्धी येतात, परंतु आपल्यात काही ना काही दोष असतातच. म्हणून परमसिद्धी ब्रह्मज्ञान होत नाही. आपले दोष दूर करण्यासाठी सकाळी दृढ संकल्प करावा आणि त्यातच संलग्न राहावे. यासाठी जीवनात काही व्रत नियम पाळले पाहिजे. दृढता असली पाहिजे. आपले जीवन उन्नत करण्यासाठी वरील 7 महत्त्वाची कार्य अवश्य केली पाहिजेत. साधकाने या 7 गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात केल्या तर थोड्याच दिवसात त्याच्या जीवनात परिवर्तन नक्कीच होणार. रामकृष्ण हरी.